निमित्त पूजा मांडणार आहे आणि एकदम गावाकडच्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने मांडणार। इथं साहित्य घेतलेले, दत्ताची मूर्ती घेतलेली, गणपती, स्वामींची मूर्ती, अगरबत्ती, पिवळं वस्त्र घेतलेले पाटावरती अंतरण्यासाठी, दूध घेतलेले, रांगोळी, इथं पण रांगोळी घेतलेली प्लेटमध्ये, फुलं घेतलेले, 2 समया, तांब्याचं ताट घेतलेले दत्त महाराजांना स्नान घालण्यासाठी आणि इथं पाणी घेतलेले। पूजा मांडण्यासाठी इथं चौरंग पण घेतलेला आहे। पूजा मांडण्यासाठी मी सकाळीच फरशी धुवून पुसून घेतलेली आहे आणि स्वच्छ करून घेतलेली आहे। गोमूत्र ही शिंपडून घेतलेलं आहे, कारण आपण दत्त महाराजांची पूजा करणार आहे तर घरात स्वच्छता तर झालीच पाहिजे। आणि इथं स्वस्तिक काढून घ्यायचा। स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला चौरस मांडून घ्यायचा आहे। चौरसावरती आपल्याला पिवळ्या कलरचं वस्त्र हंतरून घ्यायचंय। सगळ्यात अगोदर आपल्याला समई लावून घ्यायचे। आता आपल्याला दत्त महाराजांना स्नान घालून घ्यायचंय। इथं दुधाने अगोदर स्नान घालून घ्यायचं आणि दत्ताला स्नान घालताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असा जप करत राहायचं। नंतर पाण्याने स्नान घालून घ्यायचं, श्री गुरुदेव दत्त हा जप करतच राहायचं मनामध्ये। इथं स्नान घालून घेतलेले वस्त्र एका स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची मूर्ती पुसून घेतल्यावरती प्रस्थापित करायची आपल्याला। नंतर गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं, अगोदर दुधाने घालायचं आणि नंतर पाण्याने घालून घ्यायचं। गणपती बाप्पाची पण मूर्ती प्रस्थापित करायची आहे। आता स्वामींना स्नान घालून घ्यायचंय। दुधाने अगोदर स्नान घालून घ्यायचं स्वामींना, दुधाने घातल्यानंतर पाण्याने घालून घ्यायचं। स्वामींची मूर्ती आपल्याला इथं प्रस्थापित करून घ्यायची आहे। आपल्याला दत्त महाराजांना गाणगापूरवरून आणलेलाच आहे अष्टगंध लावून घ्यायचा। गणपती बाप्पांना पण अष्टगंध लावून घ्यायचा आणि स्वामींना पण। गंध लावून घेतल्यावरती फुलं वाहून घ्यायचे। जे आपल्याकडे फुलं आहेत ते वाहून घ्यायची, पण जास्त करून दत्त महाराजांना पिवळ्या कलरची फुलं वाहतात। गणपती बाप्पांना पण फुल वाहून घेतलेले आणि स्वामींना पण वाहून घेतलेले मी फुल। इथं आपल्याला प्लेटमध्ये आपल्याला दत्त महाराजांचे पाऊल काढून घ्यायचे। आपल्याकडे जर दत्त महाराजांची मूर्ती नसेल तर आपण सुपारी मांडून पण पूजा करून घेऊ शकतो। दत्त महाराजांच्या पादुकांना पण आपल्याला अष्टगंध वाहून घ्यायचा आहे आणि अगरबत्तीने ओवाळायचं। दत्त महाराजांना आपण इथं प्रसाद ठेवून घेणार आहे आणि दर्शन घेते आणि माझी पूजा एकदम मस्त अशी पार पडलेली आहे, खूप छान। आणि तुम्ही पण अशा पद्धतीने पूजा मांडा। तुम्ही कशा पद्धतीने पूजा मांडता ते नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।